तर प्रगत महाराष्ट्रात भविष्यात महिलेला मुख्यमंत्री पद मिळावं, रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलंय। तर रश्मी ठाकरेंनी राजकारणात कधीही रस घेतला नाही, कारण नसताना नाव घेणं योग्य नाही असं यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय। पक्षामध्ये महिला कार्यकर्ते आमच्यासारख्या कार्यकर्त्या पण आहेत। काँग्रेस पक्षामध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षामध्ये सक्षम महिला आहेत, शिवसेनेमध्ये रश्मीताईंचं सक्षम आहेत, सुप्रियाताई आहेत, आमच्याकडे पण आम्ही 4-5 जणी आहे। पण आमच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रोसिजर असतं। शेवटी आमदार निवडून येत असतात आणि ते निर्णय घेत असतात। दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आतिशीजींना मुख्यमंत्री पद देण्यात आलं आणि त्याच्यानंतर ही चर्चा सुरू झाली की महाराष्ट्र हा सुद्धा पुरोगामी राज्य आणि त्यांनी मला काल प्रश्न विचारला की तुमची काय इच्छा आहे। पण बिलकुल मला पण असं वाटतंय की पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये नक्कीच महिलेला जे आहे ते मुख्यमंत्री पद द्यावं आणि एक वेगळा इतिहास त्या ठिकाणी करावा। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही। ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये।